ओम नमः शिवाय. यावर्षी आपण रुद्रनाथ केदार व कल्पेश्वर केदार अशा दोन पंचकेदारमधील अत्यंत महत्त्वाच्या केदारच्या दर्शनाची आपण यावर्षी यात्रा नियोजित केली आहे. गेल्या वर्षी पंचकेदारमधील तुंगनाथ आणि मध्य महेश्वर केदार अशा दोन केदारांचं दर्शन करण्याचा मला भाग्य लाभलं. माझ्यासोबत गेल्या वर्षी दोन यात्री होते. एक म्हणजे प्रियेश पाटील आणि दुसरे शशिकांत दिघे. खरं तर आम्ही 14 लोकांनी आदि कैलास आणि ओम पर्वतचा यात्रेचा मनोदय निश्चित केला होता. त्याप्रमाणे तिकीटही आम्ही काढली होती. परंतु आपण म्हणतो ना की भगवान भोलेनाथाचा बोलावा आल्याशिवाय आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. तसाच काहीसा प्रकार गेल्या वर्षी झाला. त्या दरम्यान खूपच पाऊस त्या परिसरात झाला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. काही दरडी कोसळल्या, रस्ते बंद झाले. त्यामुळे आम्हाला आदि कैलास आणि ओम पर्वत ही यात्रा रद्द करावी लागली आणि त्याच तिकिटाच्या आधारे आम्ही ठरवलं की आपण पंचकेदारमधील दोन केदार तुंगनाथ आणि मध्य महेश्वर करायचं. परंतु आमच्यातील 11 यात्रींनी त्यांचं तिकीट रद्द केलं. मात्र आम्ही 3 यात्री मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही ठरवलं की नाही, आपण पंचकेदारमधील हे दोन केदार निश्चित यावर्षी करायचे. आणि त्याप्रमाणे आम्ही तिघेजणं या ठिकाणी पोहोचलो आणि आमची यात्रा अत्यंत अशी सुखकारक आणि खूप मनाला शांती देणारी ठरली. त्याप्रमाणेच यावर्षी देखील असं आम्ही ठरवलं की आपण आता उरलेले पंचकेदारमधील दोन केदार हे कपालेश्वर, कल्पेश्वर आणि रुद्रनाथ ह्या दोन केदारांची यात्रा करायची. मी नेहमी म्हणत असतो की आपण हिमालयातील यात्रा जेव्हा करतो तेव्हा त्या यात्रेपूर्वी किंवा यात्रेला जाण्यापूर्वी आपल्याला त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, हवामान तसंच त्या पवित्र ठिकाणची आध्यात्मिक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा ही यात्रा सुरू करतो तेव्हा आपल्या मनात एक विशिष्ट भाव, आध्यात्मिक भाव असणं गरजेचं आहे आणि तो असल्यावर आपली यात्रा ही अतिशय सुखकारक होते. कारण हिमालयातील यात्रा ह्या अतिशय कठीण असतात. त्या ठिकाणी तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. अशा वेळेला तुमचा निग्रह, तुमची देवाबद्दल असलेली श्रद्धा ह्या तुम्हाला त्या ठिकाणी कामी येतात. त्यामुळं अशा आध्यात्मिक यात्रेच्या ठिकाणी जाण्यापूर्वी तेथील आध्यात्मिक कथा ही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला ते थोडक्यात आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पंचकेदार म्हणजे 5 केदार ही उत्तराखंडातील भगवान शिवाची 5 अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र मानली जातात. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी आपल्या पापक्षालनासाठी भगवान शिवाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून पंचकेदाराची दिव्य कथा जन्माला आली. ही कथा केवळ पौराणिक नाही, तर अहंकाराचे विसर्जन, कर्मशुद्धी आणि शिवतत्वाची अनुभूती अशी याची सगळ्याची प्रतीक मानली जाते. महाभारताच्या युद्धात पांडवांनी आपल्या नातेवाईकांचा वध केला. धर्मयुद्ध असले तरी ते रक्तपाताचे पाप त्यांच्या अंतःकरणात होते. या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि श्रीकृष्ण म्हणाले की तुम्हाला भगवान शिवाची कृपा प्राप्त झाली तर या कर्मबंधातून मुक्ती मिळेल. पांडवांनी शिवाच्या शोधात हिमालयात पांडव निघाले. परंतु भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न नव्हते, कारण युद्धातील हिंसेचा अहंकार अजून पूर्णपणे निवळला नव्हता. म्हणून शिवाने महिष, बैल रूप धारण केले आणि गुप्त काशी येथे
परिसरात ते लपले. भीमाला त्या बैलाबद्दल संशय आला आणि त्याने 2 पर्वतांच्या मध्ये पाय पसरून तो उभा राहिला आणि त्याद्वारे भगवान शिवाला त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणी शिवरूपी बैल जमिनीत विलीन होऊ लागले. भीमाने त्यांच्या मागील भाग पकडला, पण बैलाचे शरीर 5 ठिकाणी प्रगट झाले आणि हीच ती 5 ठिकाणी म्हणजे पंचकेदार. या पंचकेदारमध्ये केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर अशी ही 5 ठिकाणी आहेत. या केदारनाथाच्या ठिकाणी त्या बैलाचा पृष्ठभाग म्हणजे कुबड हे तिथे अवतरले. हे कुबड म्हणजे अहंकाराचे समर्पण. त्यानंतर तुंगनाथ येथे बाहू, भुजा. बाहू या ठिकाणी कर्मयोग व सेवा याचं ते प्रतीक आहे. रुद्रनाथ या ठिकाणी मुख, ज्या ठिकाणी आता आपण चाललोय त्या ठिकाणी शिवाचे मुख प्रकटले आणि ते मुख म्हणजे सत्य, वाणीची शुद्धता. आणि मध्यमहेश्वर या ठिकाणी नाभी प्रकटली आणि त्या ठिकाणी प्राणशक्ती, अंतर्मन याचं ते प्रतीक आहे. कल्पेश्वर या ठिकाणी जटा प्रकट झाल्या. ह्या जटा ज्ञान आणि तपश्चर्या व मुक्तीचं प्रतीक आहे. ही कथा प्रत्यक्षात मानवी साधनेचा मार्ग दर्शवते. केदारनाथ आपल्यातील अहंकार वितळवतं, तसंच तुंगनाथ कर्माला पवित्र करतो. रुद्रनाथ वाणी आणि सत्याचे महत्त्व शिकवतो. मध्यमहेश्वर अंतर्मनातील प्राणशक्ती जागृत करतं. कल्पेश्वर साधकाला ज्ञान आणि मोक्षाच्या दिशेने नेतं. म्हणून अनेक संत म्हणतात की पंचकेदार यात्रा म्हणजे केवळ 5 मंदिराची यात्रा नसून शरीर, मन, वाणी, कर्म आणि आत्मा यांच्या शुद्धीची यात्रा आहे. पांडवांनी शिवाचे दर्शन शेवटी झाले जेव्हा त्यांना पूर्ण नम्रतेने शरणागती त्यांनी पत्करली. त्यामुळे पंचकेदाराची कथा आपल्याला सांगते की ईश्वर प्राप्ती बलाने नाही तर विनय, पश्चाताप आणि अंतःकरणाच्या शुद्धीने होते. म्हणून मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण आध्यात्मिक कथा ही निश्चितपणे या यात्रेला निघण्यापूर्वी विचारात घेतली पाहिजे, ती आत्मसात केली पाहिजे आणि त्याद्वारे किंवा त्या योगे आपण पंचकेदारचं दर्शन केलं पाहिजे. हिमालयातील या 5 केदार यात्रा आजही लोक अत्यंत पवित्र भावनेने करतात. त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा ह्या सर्व यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वतयारी अशा अर्थानं की जर आपण ह्या सर्व तयारीच्या आधारे जर इथ्या ठिकाणी गेलो तर आपल्याला यात्रेचा त्रास होत नाही. यात्रा अतिशय आपली सुखकर केली जाते, सुखकर होते आणि मग आपण यात्रेला खूप छानपणे सामोरे जातो आणि यात्रा ही आपली होऊन जाते. जेव्हा आपण आता या यात्रेला निघणार आहोत, आपल्याला यापूर्वीच मी प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे की ही यात्रा करताना खूप नम्रतेने शिवाशी समर्पित होऊन आपण ही यात्रा करणं गरजेचं आहे. पंचकेदार यापैकी जो पंचकेदार आपण प्रथम पंचकेदारला जाणार आहोत, त्या पंचकेदाराच्या अनुषंगानं थोडक्यात मी तुम्हाला थोडा परिचय देतो. महाभारत युद्धानंतर पांडवांनी जेव्हा आपल्याला पापापासून मुक्ती मिळवण्याकरता भगवान शिवाचा शोध घेतला तेव्हा शिव बैलाच्या रूपात हिमालयात अदृश्य झाले. त्यावेळी त्यांच्या शरीराचे 5 भाग ज्या ठिकाणी प्रकट झाले त्यापैकी रुद्रनाथ हे शिवाचे मुख म्हणून प्रकट झाले असे मानले जाते. म्हणून या मंदिरात शिवाच्या रौद्र आणि करुण अशा दोन्ही स्वरूपांचा अनुभव येतो. आध्यात्मिक अर्थ याचा असा आहे, मुख म्हणजे सत्याचे प्रतीक. येथे दर्शन घेताना मन, वाणी आणि कर्म याची शुद्धता करण्याची प्रेरणा मिळते. आत्मपरीक्षणाचे स्थान हे आहे. रुद्रनाथ यात्रेला गेलेला साधक स्वतःच्या जीवनाचा, अहंकाराचा आणि कर्माचा विचार करतो. पापक्षालन व पितृमोक्ष रुद्रनाथ परिसरातील वैतरणा नदी आणि पवित्र कुंडांमध्ये तर्पण केल्यास पितरांना शांती मिळते अशी श्रद्धा आहे. ही रुद्रनाथ यात्रा का विशेष आहे तर त्याचं मंदिर जे आहे रुद्रनाथाचं हे समुद्र सपाटीपासून 3600 मीटर उंचीवर आहे.
हे हिमालयातील अत्यंत दुर्गम अशा भागात आहे. तेथे पोहोचण्यासाठी लांब आणि कठीण पदयात्रा करावी लागते. म्हणून परंपरेत असे म्हणतात की ज्याला शिव स्वतः बोलवतात तोच रुद्रनाथापर्यंत पोहोचतो. पंचकेदार यात्रेत केदारनाथ अहंकार वितळवतो, तुंगनाथ कर्म पवित्र करतो आणि रुद्रनाथ सत्य व अंतर्मनाचे दर्शन घडवतो. म्हणून रुद्रनाथाला आत्मदर्शनाचे शिवधाम असे म्हटले आहे. रुद्रनाथ दर्शन म्हणजे शिवाच्या मुखाचे नव्हे तर स्वतःच्या अंतरात्म्यातील शिवाचे दर्शन होय. त्यामुळे ही रुद्रनाथ यात्रा अतिशय पवित्र मानली जाते आणि आपण अत्यंत पवित्र भावनेने या यात्रेत आता निघणार आहोत. आपली यात्रा दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू होणार आहे. आपण 1 तारखेला पहाटे लवकर म्हणजे जसा आपण ज्या ठिकाणाहून आपण राहतोय त्या ठिकाणाहून मुंबई येथे लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी सकाळी 7:30ला पोहोचणं पण आवश्यक आहे. कारण आपली जी ट्रेन आहे ती बरोबर 8 वाजता नाही 7:55 आपण ती तिथून सुटणार आहे. त्यामुळे निदान अर्धा तास अगोदर तरी आपण तिथे पोहोचणं आवश्यक आहे. अशा तयारीने आपण इथून निघायचं आहे. म्हणजे पेनमधले जे यात्रे आहेत, उदाहरणार्थ मी सांगेन की पेनमधले यात्रे आहेत त्यांनी निदान 4 ते 4:30च्या दरम्यान इथून पेनमधनं निघणं आवश्यक आहे. आता आपण यात्रेला निघताना आपल्याला जी पूर्वतयारी मी मगाशी म्हटलं ती पूर्वतयारी अशी आहे की आपली फिजिकल फिटनेस आपल्याला बऱ्यापैकी असायला हवा. साधारणतः दिवसाला आपण 15 ते 20 किलोमीटर चालू शकतो अशी आपली शारीरिक क्षमता असायला हवी. ज्याला अजिबात घोड्यावर जाणं शक्य नाही, चालत जाणं शक्य नाही, त्यांनी तिथे घोडा उपलब्ध होतो. परंतु तरी देखील अशा हाय अल्टिट्यूड यात्रेमध्ये जाण्याकरता आपली शारीरिक क्षमता निश्चितपणे नीट असायला हवी. त्याकरता आत्तापासूनच थोडं चालणं, हलके व्यायाम, योगासनं ही करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जाताना जे काही आपल्याला सामान म्हणजे जरुरीचे कपडे, कारण आपली यात्रा आपण 1 तारखेला निघणार आहोत आणि 10 तारखेला आपण परत येणार आहोत. या दरम्यान लागणारे कपडे, ठराविक कपडे, कारण आपण ओझं जास्त वाढवायचं नाही आहे, हे पण घ्यायचे आहेत. रेनकोट आवश्यक आहे, कारण जरी ऑक्टोबर महिना असला तरी त्या हिमालयात कधीही वातावरण बदलतं आणि त्या ठिकाणी पाऊस पडतो. मग आपण जो केदारनाथाचा ट्रेक करत आहोत त्या केदारनाथाच्या ट्रेकच्या दरम्यान जर आपल्याला पाऊस लागला तर आपल्याजवळ आपलं संरक्षण करण्याकरता रेनकोट असणं आवश्यक आहे. त्यानंतर थंडीचे कपडे, पायात शक्यतो ट्रेकचे सँडल किंवा बूट हे असणं आवश्यक आहे. गरम सॉक्स, पायमोजे 2 जोड तरी निदान घ्यावे, कारण जाताना जर ते आपले भिजले तर दुसरा जोड आपण आपल्या सॅकमध्ये असणं आवश्यक आहे. एक सॅक हे सामान घेण्याकरता, बॅटरी, त्याच्यानंतर गॉगल, ट्रेकिंगची स्टिक, कारण आपल्याला चढाव आहे त्यामुळे ते स्टिकचा, काठीचा अत्यंत वापर उपयुक्त ठरतो. त्यानंतर ट्रेकमध्ये त्यावेळेला त्या 2 दिवसाकरता सुकामेवा एक साधारणतः 1/2 किलो आपल्या बॅगेमध्ये आपण ठेवणं आवश्यक आहे. कपडे बदलण्याचा एक जोड फक्त त्या दिवशी ट्रेक करता हलका असलेला आपल्याला सॅकमध्ये कॅरी करायचा आहे. तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपले अंतर्वस्त्र आणि टॉवेलसहित पॅक करण्याचा आहे. आणि ओळखपत्र सतत आपल्याजवळ बाळगायचं आहे. यात्रा रजिस्ट्रेशन आता आपण ऑनलाईन करणारच आहोत. या सगळ्या वस्तू आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. त्यानंतर या यात्रेचा साधारणतः अंदाजे खर्च जो आपण आता काढलेला आहे, साधारणतः 20,000च्या आत ही आपली यात्रा रेल्वे तिकीटसहित पूर्ण होईल अशी माझी म्हणजे जी कॅल्क्युलेशन केलं आहे त्यात दिसतंय. त्यामुळे ते 20,000पर्यंत आपल्याला हा खर्च आहे. त्यापैकी आपण रेल्वेची तिकीटं तर आता काढणारच आहोत. जाण्याची तिकीट आपली काढलेली आहेत. येण्याची तिकीट आता पुढच्या साधारणतः मला असं वाटतं की 10 तारखेला आपण तिकीटं निघतील. ही झाली यात्रेची पूर्वतयारी. आता यात्रा मार्ग जो आहे आपला तो आपण प्रथम हरिद्वारला पोहोचणार रेल्वेने. हरिद्वारला आपण
2 तारखेला दुपारी 12:30 आपली ट्रेन पोचते. तिथून आपण लगेच आपल्या जिथं राहण्याची व्यवस्था आपण करायची तिथे जातो आहे. साधारणतः तिथे पोहोचल्यानंतर जेवण आणि आराम फ्रेश होऊन आपण 3 वाजता आपण बाहेर पडू शकतो हरिद्वारमधील काही मंदिरं आणि गंगामातेच्या आरत्याकरिता. हरिद्वार येथे मनसादेवी, चंडीदेवी ही अत्यंत पवित्र अशी 2 मंदिरं आहेत. तसंच कणखल जो भाग आहे कणखल हरिद्वारचा, तिथे एक दक्ष प्रजापती मंदिर आणि पारदेश्वर या 2 मंदिरं ही पवित्र मंदिरं आहेत. तशी एकूण 65 मंदिरं या हरिद्वारच्या परिसरात आहेत. पण ती सर्व मंदिरं आपल्याला पाहणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण ही महत्त्वाची मंदिरं तेथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच संध्याकाळी हरीची पायरी येथे आपण ही सगळी मंदिराची दर्शनं करून साधारणतः 5च्या आत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण जर लवकर गेलो तर तिथे आपल्याला पुढे समोर बसून गंगामातेची आरती पाहायला मिळते. 7 वाजता आरती उरकली की आपण आपल्या निवासस्थानी परत येऊ आणि जेवणाचा आपण कार्यक्रम उरकला की आपण आराम करू. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर मात्र निघायचं आहे. आपण शक्यतो 6चं टार्गेट ठेवून निघण्याचं. तसा त्या गाडीवाल्याचा आपल्याला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. आपण गाडीवाल्याला सांगणार आहोत की आपल्याला लवकर निघायचं आहे म्हणून, पण तो लवकर त्याला आपण टायमिंग देऊ. 6 वाजता आपण निघून तयार राहायचं आणि मग आपला प्रवास सुरू होईल. तो साधारणतः आपल्याला सगर गाव इथपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे दुर्गनाथाचा पायथा. हे अंतर साधारणतः 235 ते 40 किलोमीटर आहे. त्यामुळे ते दिवसभरात पार होईल. दरम्यानच्या काळात आपल्याला नाश्ता आणि जेवण आपल्याला तिथे थांबावं लागेल आणि संध्याकाळचं पण जेवण जागेवर पोहोचल्यानंतर बनवणार आहोत. हा झाला 3 तारखेचा प्रोग्राम. 4 तारखेला आपण सकाळी लवकर 5 वाजता ट्रेकला सुरुवात करणार. रस्त्यात त्या वेळेला जिथं व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण नाश्ता घेऊ, दुपारी जेवण घेऊ आणि रात्री आपण संध्याकाळी साधारणतः 5 ते 6च्या दरम्यान आपण तिथे पोहोचायचा. चालणारी मंडळी 6 वाजतील साधारणतः. तर तिथे पोहोचून आपण तिथे निवासाची व्यवस्था करायची आहे आणि मग तिथे जेवण आणि दर्शन आणि रात्री आराम करायचा. दुसऱ्या दिवशी 5 तारखेला आपण ट्रेकवरनं वेगळा एक मार्ग आहे, तिथून मला जे स्वामींनी सांगितले त्या मार्गाने आपण खाली उतरू, सगरगावला येऊ आणि तिथे रात्री वस्ती करू. 6 तारखेला आपल्याला सकाळी पुन्हा 7 वाजता बद्रीनाथाच्या दिशेने निघायचं आहे. दरम्यानच्या मधल्या प्रवासामध्ये आपल्याला पंचकेदारमधील दुसरे जे एक केदार आहे, कल्पेश्वर केदार, याचं दर्शन करायचं. कल्पेश्वर केदार हे जोशीमठपासून जवळ आहे. या ठिकाणी आपल्याला चालावं लागत नाही. फार तर अर्धा किलोमीटरच्या आतच हा म्हणजे ते मंदिर आहे गाडी थांबल्यापासून. त्यामुळे ते सहज शक्य आहे सर्वांना. त्याचं दर्शन करून आपण संध्याकाळी बद्रीनाथाला पोहोचणार आहोत. 7 तारखेला आपण सकाळी लवकर उठून बद्रीनाथाचं दर्शन करणार. तसंच ज्याला शक्य आहे त्यांनी नीलकंठेश्वरचा एक ट्रेक आहे तिथे 5 किलोमीटरचा, म्हणजे येऊन जाऊन ते 10 किलोमीटर अंतर होईल. नीलकंठेश्वरचा ट्रेक करायचा आहे. त्या ट्रेकला जाताना भगवान विष्णूचं पाऊल उमटलेलं आहे ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्याला शक्य नाही ट्रेक करणं त्यांनी बद्रीनाथाच्या परिसरात तिथेच फिरून त्या परिसराचा आनंद घ्यायचा आहे आणि दुपारनंतर माना बॉर्डरला जायचं आहे. आता आपल्या यात्रेतील 2 यात्रींना लवकर परत यायचं आहे, त्यामुळं ते बद्रीनाथाचं दर्शन करतील आणि माना बॉर्डरचं दर्शन करून दुपारी साधारणतः 2च्या आत ते आपल्या निवासा ठिकाणी येतील. आपण तिथे निवासस्थान भोलेगिरी आश्रमला व्यवस्था करायची ठरवली आहे, कारण तिथे स्वामी निशिलानंद महाराज असतात. त्यांचाही सत्संगाचा लाभ आपल्याला मिळेल तिथे राहायची सोय झाल्यामुळे. तर त्या ठिकाणी आपण राहणार आहोत. तिथे आपण दुपारचं भोजन करू आणि मग ह्या 2 यात्रींना आपण निरोप देऊ. ते बस किंवा जे मिळेल वाहन त्या वाहनाने हरिद्वारला परततील आणि 8 तारखेला संध्याकाळी 5:20च्या ट्रेनने ते दोघेजणं निघतील आणि ते 9 तारखेला पुन्हा पोहोचतील. आपण मात्र बद्रीनाथाला थांबणार आहोत. दुपारनंतर बद्रीनाथाला आपण
मानाला जे इतर यात्री आहेत ते माना विलेजला जातील. माना विलेज हे शेवटचं गाव. त्या ठिकाणी व्यासगोपाश, गणेश गुफा, त्यानंतर माता सरस्वती नदीचा उगम, त्यानंतर माता सरस्वती नदीचं लुप्त होते ते ठिकाण, भीमशिला आणि स्वर्गारोहिणीचा जो रस्ता आहे, ज्या रस्त्याने पांडव स्वर्गात गेले त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. म्हणजे स्वर्गारोहिणीला नाही, पण तो मार्ग जिथून सुरू होतं त्या ठिकाणी आपण जायचा प्रयत्न करणार आहोत. अशी आपली ही सगळी यात्रा आहे. त्यानंतर माना विलेज करून आपण पुन्हा बद्रीनाथाच्या निवासस्थानी येणार आहोत आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपण पहाटे उठून, म्हणजे लवकरच 5 वाजताच निघूया आपण, कारण आपल्याला हरिद्वार गाठायचं आहे. जवळजवळ 350 किलोमीटरचा रस्ता आहे तो. तर संध्याकाळी किंवा रात्री उशिरा आपण हरिद्वारला पोहोचणार आहोत. अशा प्रकारे आपली ही यात्रा आपण 1 तारखेपासून 9 तारखेपर्यंत पूर्ण करावं. 9 तारखेला आपल्याला संध्याकाळची ट्रेन आहे. ती ट्रेन आपण त्या ट्रेनने आपण परतीचा प्रवास सुरू करणार आणि 10 तारखेला आपण आपल्या घरी निवासस्थानी पोहोचणार आहोत. तर ही झाली यात्रेच्या संदर्भातली सर्व माहिती. आपण एकूण 14 यात्री आहोत. 14 यात्रींच्या व्यवस्थेचा विषय जो आहे तो आपण प्रत्यक्ष भेटून, म्हणजे यात्रा व्यवस्थेचा प्रत्यक्ष एकदा आपण जाण्यापूर्वी भेटून त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मला वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण यात्रेची कल्पना आली असावी. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही शंका असल्यास आपण प्रत्यक्ष भेटून या यात्रेबाबत निश्चितपणे चर्चा करू. धन्यवाद.